मित्रांनो इकडे बघा आदरवाडी जेल मित्रांनो, आणि पावसाने फुल हजेर लावले आणि इकडं बघ किती जोरात पडतो पाऊस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे कल्याणला, बाई आला आपला घ्यायला. तर चला कंटिन्यू करा आपल्या व्लॉगमध्ये. हे बघा बाटला आहे, तो ठेवतो आता गाडीत. मित्रांनो, आणि पावसाने फुल हजेर लावले आणि इकडं बघ किती जोरात पडतो पाऊस. सकाळी एवढा पाऊस नव्हता, पण आता जाम पाणी लागलाय. मित्रांनो इकडे बघा आदरवाडी जेल. आम्ही आता येतं कल्याणमध्ये इंद्रदीप गॅसचं दुकान इथे कुठेच तरी आहे, तर आम्हाला भेटत नाही म्हणून इकडे बघा आम्ही एक साईडला थांबलो आता. कुठे दुकान आहे तो आम्हाला भेटत नाही, त्याच्यासाठी घरून एवढे लांबून गॅस घेऊन आलो आम्ही जोडीला. फायनली भेटलाय तो आम्हाला दुकान. हे बघा इथेशी गॅसच्या गाड्या पण लागल्यात. गाडी लावली इथे पार्किंगला ना, आता आणि चालू आहे आतमध्ये. विषय असा आला आहे का HP जो बाटला आहे तो पाडग्यामध्ये भरून भेटत नाही, म्हणून तो कल्याणला त्या विचारपूस करायला आलो आहे. नक्की काय आहे मला पण माहीत नाही. मी आलो आहे त्यांच्यासोबत. इकडे बघा गॅसच्या गाड्या पण आहेत सगळ्या. मित्रांनो इथे या कारणासाठी आलेलो का जो बाटला आहे तो म्हणजे आजोबांच्या नावं आहे, तो आजीच्या नावावर करायचा आहे म्हणून आजीला पण घेऊन आलो आहे. मला पण आत्ता माहीत झालं आणि इथंशी नावावर म्हणजे होणार नाही म्हणून दुसरीकडे जो मेन ऑफिस आहे तिथं चाललो आहे. मित्रांनो बऱ्याच वेळेला आम्ही फिरून आम्हाला फायनली तो ॲड्रेस भेटला आहे. महावीर शॉपिंग सेंटर आहे बघा, इथे कुठंतरी आहे तो गॅसचा ऑफिस आहे. इकडे बघा महावीर शॉपिंग सेंटर इथेच कुठेतरी आहे तो. ते आजी गेलेत पुढं ना, आम्ही आता चाललो आहे त्यांच्या पाठीमागून. थोडा वेळ बसलेलो गाडीमध्ये. आता जातो बघतो काय आहे ते. इकडे वाटतंय, इकडे वाटतंय. चला. आणि मी मागे एक व्हिडिओ बनवली होती, त्यात असं बोललेलो का पब्लिकमध्ये मी व्हिडिओ बनवीन. आता डायरेक्ट पब्लिकमध्येच मी ब्लॉग बनवतो. ऑफिसचा होता आम्ही मंदिराजवळ गेलेलो आणि ते गेलेत दोघंजण पुढे. आता जातो परत तशी. आम्हाला वाटलं इकडंच ऑफिस आहे. आम्ही हे बघा इकडून या रस्त्यातून आलेलो. बघतो तर आतमध्ये जाऊन मंदिर आहे तिथेशी. इकडं बघा किती आतमध्ये येतो गॅस ऑफिस. 2-3 गल्ले आहेत, तिकडून फिरून आलो तेव्हा भेटला. थांबलो आमचा झाला काम. आता चाललो आहे आम्ही काहीतरी खायला, नाही ते काय जाम भूक लागले. बराच वेळ झाला, दुपार झाली आणि अजून कल्याणमध्येच आहे. इकडं बघा किती पाऊस आहे. मित्रांनो आम्ही आता थांबलो जेवायला. जाम भूक लागलेली म्हणून जय मला धाब्यावर थांबलो जेवायला. इकडं बघा इथे जेवू आम्ही आणि आता जाऊ घरी. जाम टाईम झाला आहे. आता मोबाईल थोडा चार्जिंगला लावतो, कारण मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नाही. चला भेटूया म्हणजे कंटिन्यू करा आपल्या व्लॉगमध्ये. आमचा जेवण झाला आहे. इथे बघा मस्त जेवलो आणि आता जाऊ घरी. आम्ही आता चाललो आहे घरी. इकडं बघा निघालो.
धाब्याच्या साईडला गाडी लावलेली आणि पाऊस पण नाही, आता पाऊस गेलाय. इकडं किती भारी वातावरण झालंय. यो रस्ता आहे ना अगोदर एवढा खराब होता ना, इकडं कोण गाड्या पण येत नव्हत्या आणि सगळी म्हणजे कोणच येत नव्हता इकडे, एवढा रस्ता खराब होता. आणि आत्ता म्हणजे तो बनवलाय म्हणून इकडून गाड्या येतात इकडे बघा. तरी पण मध्ये थोडंसं आहेत खड्डं. नाही तर पहिले रस्ता एवढा खराब होता ना, जाम बेकार, जाम मोठं खड्डं पडलं होतं आणि गाड्याच इकडून येत नव्हत्या जास्त. आणि बऱ्याच गाड्या, मोठ्या गाड्या आहेत ना, त्या खड्ड्यात कुठेतरी लागून इकडं तिकडं नुसतं नुकसान व्हायचं गाड्यांचा. म्हणून रस्ता आता बनवला आहे म्हणून इकडून इकडे बघा गाड्या येतात. मला सोडला आता घरी आणि तो गेला घरी. जवळजवळ बराच टाईम झाला आहे मला घरी जायला. कधीच सकाळी गेलो मी 11 वाजता असा आणि आता जवळजवळ 4 वाजलेत घरी आलो. मित्रांनो आमच्याकडे इकडे बघा पाहुणा आला आज, बाबू, मामाचा मुलगा. बाबू ऐकर. घरी आलो आणि मस्त कपडे चेंज केलं, हातपाय धुलं आणि बाहेर येऊन बघतो तर इकडं बघा किती पाऊस लागला आहे. घरी आलो तेव्हा काहीच पाऊस नव्हता आणि आता जाम पाऊस लागला आहे. तर मित्रांनो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. आणि कोणी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.